यू जस्ट मेन्शन अबाउट सायबर सिक्युरिटी अवेअरनेस. ते तुमच्या क्विकिल फाउंडेशनबद्दल मी वाचत होतो तुमच्या वेबसाईटवर. So I think you're doing a lot of work in that area. So can you tell us about the work that you're doing in terms of creating that awareness? सो सायबर अवेअरनेस हा आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे फाउंडेशनचा, ज्याच्यामध्ये आम्ही हे बघतो की लोक त्याच्यामध्ये जे फसले जातात आणि फायनान्शियल फ्रॉड्स होतात वगैरे, किंवा सायबर क्राईम्स पण होतात त्याच्यामध्ये. म्हणजे स्पेशली यंग जनरेशन मुलं वगैरे त्याच्यामध्ये फसले जातात. म्हणजे फोटोज अपलोड करणे किंवा फेसबुकवरती ह्याच्यावरती एवढे कनेक्टिव्हिटी बनवून ठेवणे आणि मग त्याचा त्रास नंतर पुढे होत राहतो आणि मग कित्येक लोक तो सुसाईड वगैरे पण करतात मुलं. सो त्याच्यावर जे आमचा फोकस आहे की तो अवेअरनेस तो मुलांमध्ये आणावा, ते यंग मुलांमध्ये, जे 6वी ते 10वी 11वी 12वी पर्यंतच्या मुलांमध्ये तो अवेअरनेस आणण्याचा आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. पण मग ते आम्ही ज्यावेळेस सुरू केलं मागे 4-5 वर्षापूर्वी, त्यावेळेस मग आम्ही हे प्रत्येक शाळेत जाऊन हे जे सगळा प्रोग्राम कंडक्ट करायचा, त्यासाठी आम्हाला खूप अशी मॅनपॉवर लागते जे हे सगळं, कारण शाळेत अगदी परमिशन मिळवण्यापासून ह्या सगळ्या गोष्टी केअर घ्याव्या लागते. म्हणजे बरेचसेच प्रिन्सिपल वगैरे त्यांना आवडत नाही की बाहेरचे लोक येतात काहीतरी सांगतात त्यांना, आणि कंपनीत आलं की त्यांना असं वाटतं की अरे यांचं प्रोडक्ट विकायला आले, असं त्यांचा तो थॉट असतो. म्हणून ते फाउंडेशन वगैरे, परत ते फाउंडेशनच्या पुढे क्विकिलचं नाव आहेच आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की कंपनीतनं चालेल. सो हे खूप मोठा चॅलेंज आहे. म्हणून आम्ही काय केलं आहे की आम्ही कॉलेजचे विद्यार्थी घेतलेत ॲज अ वॉरियर्स आमचे, आणि मग त्यांना हा एक्स्ट्रा करिक्युलम म्हणून त्यांना हा टास्क दिला आहे की बाबा तुम्ही वर्षभरात ॲटलिस्ट 5 शाळा कवर करायच्यात. ओके, विथ द ग्रुप ऑफ कॉलेज स्टुडंट्स, लाईक 2 किंवा 3 जणांचा मुलांचा ग्रुप, ह्या ग्रुपनी ॲटलिस्ट 10 शाळा कवर करायच्यात वर्षभरामध्ये. आणि त्या शाळेतले जेवढी मुलं आहेत अगदी 6वीपासून ते 12वीपर्यंत ती सगळी कवर त्यांनी करायचे. आणि मग मग ह्या कॉलेजच्या मुलांना आम्ही इथे ऑफिसला आणून त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देतो की सायबर अवेअरनेस कसं करायचं, काय करायचं. आणि ही मुलं खूप एक्साइटिंग आहे. आणि आम्ही जाणून बुजून ही अशी कॉलेज निवडतो जिथे गरीब घरची मुलं येतात खूप, कारण चांगल्या कॉलेजमध्ये गेलो तर त्या मुलांकडे ऑलरेडी पॉकेट मनी भरपूर असतो, त्यांना ह्या असल्या ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो, एकात करतील आणि सोडून देतील. पण गरीब कॉलेजमध्ये गेलो की तिथे गरीब घरची मुलं असल्यामुळे त्यांचा थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स कमी असतो, त्यांचं इंग्लिश थोडंसं कमी असतं, आणि अशा मुलांना आम्ही ट्रेन करतो, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्डअप करतो. आणि मग ही मुलं ज्यावेळेस ते 10 शाळा वगैरे कवर करतात, त्याच्यामध्ये ह्या कॉलेजच्या मुलांचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप वाढतो, पब्लिक स्पीकिंग खूप चांगलं डेव्हलप होतं. आणि त्यांना टास्क आम्ही फक्त 10 शाळेचं दिलेलं असतं, पण ते त्याच्या पलीकडे जाऊन बरंच काय करतात. म्हणजे ते म्हणतात की आम्ही ST स्टँडला जाऊ, तिथे प्ले क्रिएट करू, मग तिथे आम्ही पोलिसांची हेल्प घेतो, मग पोलीस आमच्याबरोबर येतात, मग आम्ही अशी ST स्टँड्सला जातो, तिथे रेल्वे स्टेशन्सला जातो, तिथल्या प्लॅटफॉर्म्सवरती असे कधी कधी मंडईसारख्या ठिकाणी जाऊन मग हे आणि असे अवेअरनेसचे स्ट्रीट प्लेस करतो, ज्याला आपण रस्त्यावरचे जे छोटंसं आपण म्हणतो ना एक प्ले असतो, डोंबाऱ्याचा खेळ कसा असतो त्या डोंबाऱ्याच्या खेळासारखा तो खेळ करून त्या खेळीत सगळं एक्सप्लेन करतो की अरे ह्याला फोन आला, ह्याला व्हॉट्सॲप आला, ह्याने फोटो अपलोड केला, मग असं झालं तसं झालं. आणि लोक ते कसं आहे ना डोंबाऱ्याचा खेळ बघायला म्हणून ते एकट्ठा होतात आणि त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं जातं. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस डिपार्टमेंटची खूप सपोर्ट मिळते. आणि हा अवेअरनेस आता प्रोग्राम आमचा इतका पॉप्युलर झाला आहे की आम्ही वर्षाला आता रोड स्ट्रीट प्ले जे करतो ते आम्हाला काउंट करता येत नाही, पण मी जे शाळेची मुलं जे काउंट करून सांगतोय ते आम्ही वर्षाकाठी समवेअर अराउंड 60-65 lakhs मुलं कव्हर करतो. अँड दिस इज नॉट इन वन सिटी, वी आर कव्हरिंग अक्रॉस इंडिया. हो. आणि ते स्कूल्समध्ये जाऊन जे सायबर सिक्युरिटी अवेअरनेस ट्रेनिंग जे घेतो ना मुलांचं, त्यांना असं पण ट्रेन करतो की ते जाऊन त्यांचे पॅरेंट्स घेतात. तो तर आम्ही काउंटच करत नाही, पण तो आम्ही काउंटच करत नाही. बऱ्याचशाच ठिकाणी कसं आहे ना, आपण एज्युकेटेड लोकांचं वेगळ्या लेवलचं ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण कधी कधी अनएज्युकेटेड लोक पण असतात ना. म्हणजे इव्हन आता हे स्ट्रीट वेंडर्स जे आहेत भाजी विकणारे वगैरे सगळ्यांशी स्कॅम होत असतात.
ह्या सगळ्यांना अलर्ट करून त्यांना अवेअरनेस की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, कसे असतात स्कॅम कसे होतात, व्हॉट दे शुड डू, हाऊ दे शुड यूज फोन,